हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमीमध्ये. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाविषयी जी येणारी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जी वॅकन्सी आहे, याविषयी आपल्याला मागच्या 1 ते 2 महिन्यापासून आपण बरेच लेटर्स बघितले की वॅकन्सी येणार आहे. त्यावर जी कारवाई आहे, बिंदू नामावलीपासून तर किती पदं खाली आहे कुठल्या संस्थेमध्ये, त्याविषयी चर्चा चालू आहे आणि बरेच आपल्याला असे डॉक्युमेंट्स वगैरे पण मिळाले. आणि 2023ची जी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जी भरती झाली होती, त्याचीसुद्धा जी व्हॅलिडिटी होती ती 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी वाढवली होती. ओके, आता ही डेटसुद्धा संपलेली आहे आणि आपण एक्सपेक्ट करतो आहे की एक येणाऱ्या एप्रिल किंवा मेमध्ये ही जी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जी भरती होणार आहे, त्यामध्ये एक फार मोठी वॅकन्सी आपल्याला बघायला मिळेल आणि बरेच आपल्या महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे त्यांना डेफिनेटली जॉब मिळेल अशी आपण आशा करू. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की संचालक आरोग्य सेवा पुणे जो गोषवारा पदनिहाय माहे जानेवारी 2026चा जो इन्फॉर्मेशन आहे, ही कुणीतरी RTI टाकलं आहे असं एक PDF आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, किती टक्के खरं आहे वी डोंट नो. खरं सांगायचं की आपल्याला माहिती नाही, बट आपल्याला एवढं माहिती आहे की वॅकन्सी येणार आहे. जवळपास 5 ते 6 हजार पदं जे गट क चे आहेत ते सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत भरल्या जाणार आहे. आपल्याला बरेच माध्यमातून कळालेलं आहे. त्याच अनुषंगाने हे जे एक PDF आपल्याला काल परवा शेअर झालेली आहे, त्यावर हा व्हिडिओ बनतो आहे की यामध्ये सरळ सेवेने किती पदे भरल्या जातील, पदोन्नतींनी किती आणि एकूण पदं किती आहे टोटल. म्हणजेच जानेवारी 2026मध्ये किती पदं रिक्त आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत, ते आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, आणि ह्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगतो की लर्न नेक्स्ट नर्सिंग दॅट इज LNN अकॅडमीची टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जी बॅच आहे DMER DHSसाठी ती ऑलरेडी सुरू आहे. महाराष्ट्रातल्या तज्ञ जे मार्गदर्शक आहे, जे MPSCला शिकवणारे, जे नॉन टेक्निकल जसे मराठी, इंग्रजी, गणित आणि जे GK पॉलिटी, हे सगळे विषय शिकवणारे एकदम तज्ञ मार्गदर्शक आहे. आणि नर्सिंगचेसुद्धा जे टेक्निकल ब्रँच आहे त्याचेसुद्धा शिकवणारे ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्टेड, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्टेड, 1 नाही 2 नाही एक्झाम, असे 5 ते 6 7 8 एक्झाम ज्यांची क्लिअर झालेली आहे, असेच तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवतील. ओके, ऑलरेडी LNN अकॅडमीबद्दल सगळ्यांना माहिती आहे. आपले नवी मुंबई महानगरपालिकामध्ये भरपूर स्टुडंट आहे, केस चालू आहे आणि प्लस आता KDMCचा रिझल्ट आला, त्यामध्ये जवळपास 15 स्टुडंट, 77पैकी 15 स्टुडंट हे LNN अकॅडमीचे आहे. ओके, ठीक आहे. एनिवे, स्टील आपण सुरू करूया. यामध्ये भरती अगर विचारलं आपल्याला तर टोटल वॅकन्सी यामध्ये बघूया आपण किती वॅकन्सी आहे. 6236 टोटल पदं हे रिकामे आहे, हे भरायची आहे त्यांना. ओके, एवढे पदं. ओके, टोटल हे पदं होते. किती भरले आहे, किती रिक्त आहे, त्यानुसार जर बघितलं आपण तर टोटल 6236 पदं एवढे जानेवारी 2026पर्यंत रिकामे आहेत, हे भरण्यात येतील अशी आपण आशा करूया. तर यामध्ये कुठले कुठले पदं राहतील, सर्वात मोठी जर पदं जर बघायचं राहिलं तुम्हाला तर आपण यामध्ये अधिपरिचारिका पुरुष 14 नंबरचं पॉईंट बघायला मिळतं. टोटल 9443 ही वॅकन्सी आहे. त्याच्यातले 8029 भरल्या गेली आहेत. ओके, शासकीय आणि खाजगी दोन्ही जर पुरुष महिला जर बघितलं, आणि 1414 वॅकन्सी ह्या रिकाम्या आहेत. म्हणजेच जर अधिपरिचारिका स्टाफ नर्ससाठी बघायला गेलं तर 1414 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतं दोन्ही मिळून, हे जानेवारीपर्यंत. यामध्ये मला असं वाटतं की जे 50% काम झालं आहे या 90% काम झालेलं आहे. बऱ्याच अशा इन्स्टिट्यूशनची जी बिंदू नामावली प्लस जी वॅकन्सी पोझिशन ही याच्यामध्ये ॲड नाही आहे असं वाटतं मला. ओके, सो आपण एक्सपेक्ट करत होतो की 2000 वॅकन्सी असू शकतं. तर एक जवळपास 1500 आपण पकडून चालू की वॅकन्सी यामध्ये स्टाफ नर्सेसच्या आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर आपण बघायला गेलं तर लॅबोरेटरी वैज्ञानिक अधिकारी म्हणजे मलेरिया जे ऑफिसर्स आहेत, 296 वॅकन्सी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 89 बघायला मिळू शकता. ओके, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक 93 जागा, जे मलेरिया वर्कर आरोग्य पर्यवेक्षक 114 वॅकन्सी आहे. एक्सरे टेक्निशियनच्या 90 आहे, ब्लड बँक टेक्निशियनच्या 32, फार्मसी ऑफिसरच्या 136 वॅकन्सी आहे, डायटिशियनच्या 10 वॅकन्सी, ECG टेक्निशियनच्या 12, डेंटल मेकॅनिक्सच्या 13.
ओके. डायलिसिस टेक्निशियनच्या 3. पाठ्यनिर्देशिका म्हणजेच आता सगळ्यांना माहिती आहे की DHSमध्ये जे ट्यूटर आहेत, नर्सिंग ट्यूटर, त्यांच्या 214 वॅकन्सीज ह्या रिकाम्या आहेत, ह्या भरल्या जायच्या आहे. PHNच्या जागा 0 आहेत. रुग्ण जे परिचारिका आहे म्हणजे डिप्लोमा इन पिडॅट्रिक ज्या नर्सेस झालेल्या आहे या MSc इन पिडॅट्रिक झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वॅकन्सी इथे 87 रिकामी आहे. सायकॅट्रिक नर्ससाठी 32 वॅकन्सीज आहे. ओके. लक्षात ठेवा ह्या सगळ्या नर्सिंगच्या ट्यूटरच्या वगैरे वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळू शकतात. ओके. त्यानंतर ऑप्थॅल्मिक ऑफिसर म्हणजे जे ऑप्टिमेट्रिस्ट झालेले असतात, ओके, त्यांच्यासाठी 207 वॅकन्सी. देन सोशल सुप्रिटेंडंट जो आहे सायकॅट्रिक सोशल सुप्रिटेंडंट त्याची 28 जागा. ओके. त्यानंतर जर मोठी वॅकन्सी बघायला बघेल तर केमिस्ट असिस्टंट आहे. त्यानंतर वैद्यकीय नॉन मेडिकल असिस्टंट आहे 128. ओके. वॉर्डनच्या 43, सुपरवायझरच्या 30 जागा. ओके. अशा वॅकन्सी आपल्याला ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकतो, तुम्ही त्याच्यातून डाउनलोड करून तुम्ही हे करू शकता. सोबतच याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे, आरोग्य निरीक्षक, त्यांच्या 266 जागा खाली आहेत. सोबतच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPWच्या 1128 जागा. तुम्हाला एवढंच सांगतो आहे, आरोग्य सेवकाची बॅच आपल्याकडे चालू आहे. आरोग्य सेविकेची बॅच चालू आहे आणि नॉन टेक्निकल ज्याला शिकायचं आहे डेफिनेटली त्यांच्यासाठी सुद्धा ऑलरेडी बॅच सुरू आहे. काही डाऊट असेल तर प्लीज एकदा तुम्ही कॉल करा, कमेंटमध्ये टाका. ओके. महाराष्ट्रातले तज्ज्ञ MPSCला शिकवणारे. ओके. जर तुम्हाला डेमो पाहिजे तर यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही जाऊन जे क्लासेस आहे ते बघू शकता. तुम्हाला इच्छा झाली तरच तुम्ही घ्यायचं. ओके. त्यासाठी लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करायचं आणि तुम्ही ते कोर्सेस बाय करू शकता त्यावरून तुम्ही. ओके. टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल नर्सेससाठी आरोग्य सेवक आहे त्यांच्यासाठी टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच मिळेल तुम्हाला, त्याचीसुद्धा बॅच सुरू आहे. प्लस फक्त तुम्हाला नॉन टेक्निकल पाहिजे ज्यांना फक्त मराठी, इंग्रजी, गणित आणि हे आपलं GK आणि पॉलिटी शिकायचं आहे त्यांसाठी एक वेगळी बॅच आहे, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. क्लर्क, ज्युनियर क्लर्कच्या 478 जागा तुम्ही बघू शकता. ओके. तर अशी फार मोठी वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळते. वाहन चालकाच्या 462 जागा, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक. ओके. याच्यामध्ये अशा वॅकन्सीज तुम्हाला बघायला मिळत आहे. परिसेविका म्हणजेच हे पदोन्नतीने भरले जाणारे वॅकन्सीज आहे. 196 जागा याच्यामध्ये बघू शकता तुम्ही परिसेविकेच्या. ओके. अधिसेविकेच्या 37 जागा आणि परिसेविकेच्या नाही आहे. परिसेविकेच्या फक्त 196 जागा तुम्हाला बघायला मिळतात. बाकी तुम्हाला बघू शकता सार्वजनिक आरोग्य परिचारिकेचे सुद्धा 13 वॅकन्सीज आहेत. ओके. तर ह्या सगळ्या टोटल जर बघायला गेलं की 6236 अशा वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला सांगतो सर्वात पहिलं लर्न नेक्स्ट नर्सिंग. ओके. हे जे ॲप आहे हे डाउनलोड करा. यावरची टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅच चालू आहे, ती तुम्ही घेऊ शकता. नर्सेससाठी 4000ची फीज आहे. ओके. आणि बाकी यांच्यासाठी 2500ची वॅकन्सी आहे ANM आणि MPWसाठी. ओके. तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. प्लस फक्त ज्यांना टेक्निकल पाहिजे यांच्यासाठी सुद्धा आपली बॅच लवकरच सुरू होईल. ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांनी कॉल करा. डेफिनेटली ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 2000 रुपयामध्ये भेटून जाणार. ओके. 1 वर्षाची 1 इयरची व्हॅलिडिटी मिळेल तुम्हाला याच्यासाठी जे फक्त टेक्निकल शिकायचं आहे. सॉरी नॉन टेक्निकल बॅच म्हणू शकतो त्यांच्यासाठी. ओके. ठीक आहे. तर ही वॅकन्सी कधीपर्यंत येऊ शकते तर बघा, हा गोषवारा आपण बघितला आहे. एक्सपेक्ट आहे की बाबा अजून याच्याविषयी काही कन्फर्म न्यूज नाही आहे, बट एक्सपेक्ट आहे की एप्रिल एंड किंवा मेमध्ये आपल्याला याच्याविषयी वॅकन्सी बघायला मिळू शकते. ओके. कारण DHSच्या हालचाली आहेत, आपण बघत आहोत. सोबतच आपल्याला माहीत आहे की जे NHMचे जे NHMमध्ये जे कार्यरत कॅन्डिडेट होते त्यांनीसुद्धा केस केली आहे. बट त्यांचा जो अहवाल आहे आपण मागेसुद्धा बघितले, त्यांच्या वेगळ्याच जागा ठेवण्यात आलेल्या आहे. 30% ज्या रिक्रुटमेंट आहे त्यांच्या वेगळ्याच ठेवून हे उर्वरित वॅकन्सी आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, बट अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा. ओके. आज ना उद्या कुठली नाही कुठल्या एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन होणार जर तुम्ही सातत्याने अभ्यास करत राहाल आणि परिश्रम करत राहाल तर. ओके. फक्त हवेमध्ये दगडं मारल्याने नाही, परीक्षा आल्यानंतर मी अभ्यास सुरू करणार असं म्हणल्याने तुमचं सिलेक्शन होत नाही. तुम्हाला
तहान लागायच्या पूर्वीच म्हणतो ना, जर तुम्हाला म्हणतो ना पाण्याची सोय करून ठेवावी, सेम लाईक दॅट जर तुम्हाला खरंच सिलेक्ट व्हायचं असेल तर स्वतः अभ्यास करा. तुमच्यासाठी सुद्धा मी एक लवकरच टाईम टेबल घेऊन येत आहे की जॉबवाल्यांसाठी कसा अभ्यास करायचा, जॉब विदाऊट जॉब आहे म्हणजे घरी बसून अभ्यास, त्यांनी कसा अभ्यास करायचा, क्लासेस करत असाल तर क्लासेससोबत कसा अभ्यास करायचा, टेस्ट सिरीज कसं सॉल्व करायचा. डेफिनेटली तुम्हाला 1-2 दिवसातच ते व्हिडिओ बघायला मिळतील. सो धन्यवाद. मोठी वॅकन्सी आहे. हे फक्त DHSची वॅकन्सी, DMARची सुद्धा याच्या मागेच वॅकन्सी येईल. ओके, सो तुमचा अभ्यास सुरू ठेवा आणि आनंदमयी राहा. ओके, आणि सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. धन्यवाद.